नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण मटकीची झणझणीत अशी सुकी भाजी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी मटकी घेतली आहे। आता आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, हिंग, 2 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरून घेतलेला लसूण। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून यामध्ये धुवून घेतलेली मटकी टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला। आता आपण हे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर एक ताट ठेवू व ताटामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊ। अशा प्रकारे ताटामध्ये पाणी टाकल्यामुळे तुमच्या मटकीच्या उसळमध्ये तुम्ही पाणी न टाकता उसळ चांगल्या प्रकारे शिजवू शकता। 5 मिनिटांनंतर आता आपण ताट बाजूला करून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। 5 मिनिटात पाण्याचा वापर न करता ही आपली मटकी चांगल्या प्रकारे शिजली आहे। जर पाण्याचा वापर न करता मटकीची सुकी भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।